राळेगाव येथील बेपत्ता मुलींच्या प्रकरणामध्ये मंत्री अशोक उईके यांनी या ठिकाणी आढावा जो आहे तो पोलीस विभागाचा घेतलेला आहे। सर, मतदारसंघातील आपल्या काही मुली बेपत्ता असल्याचा प्रकार जो आहे तो भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी पुढे आणलेला आहे। तुम्ही स्वतः या ठिकाणी काल दखल घेतली, पोलीस स्टेशनला आले, आज सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत। संशयित आरोपीचं घर देखील पाहण्यात आलेलं आहे। काय नेमकी पुढची कारवाईच्या संदर्भाने सूचना पोलीस विभागाला केलेल्या आहेत? आज पोलीस विभागाचा आढावा घेतला असता अल्पवयीन मुलीवर जो विक्रीचा जो प्रकार सुरू आहे तो अतिशय दुःखदायी आणि गंभीर असल्यामुळे पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून युद्ध पातळीवर तपासणी आणि चौकशी सुरू असल्यामुळे 10 जणांना काल त्यांनी ताब्यात घेतलं। एका व्यक्तीवर त्यांनी बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। परत कुरेशी नावाचा जो व्यक्ती आहे तो व त्यांच्या पत्नींना दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे। पोलीस डिपार्टमेंट कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष किंवा अनियमितता करत नाही। पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून सखोल चौकशी सुरू असल्यामुळे 100% शेवटचं मूळ कुठलं आहे हे शोधेल याचा मला विश्वास आहे। ऑडिओ क्लिप जी आहे ती या संपूर्ण प्रकारामध्ये पुढे आलेली आहे, त्यामध्ये रॅकेट असल्याचं सांगितलं जातं आहे। कुठेतरी गरीब मुलांना पैशाचं आणि बाकी गोष्टीचा आमिष देऊन फसवणीचा हा प्रकार एक प्रकारे आहे। याबाबत पोलीस डिपार्टमेंट युद्ध पातळीवर चौकशी करत आहे। आपल्यासोबत पुन्हा बोलण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण आहेत। उद्या सर्वपक्षीय राळेगाव बंदचं आवाहन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। पोलिसांची भेट तुम्ही झाली, निवेदन दिलेलं आहे। काय नेमक्या तुमच्या भावना या संपूर्ण संदर्भाने मांडल्या गेल्या? या सर्व घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आज सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ॲडिशनल SP साहेबांना एक निवेदन दिलं आहे आणि या प्रकरणाची सर्व पाळेमुळे खणून काढावी असं आम्ही त्यांना विनंती केली आहे। परंतु झालेली घटना समस्त हिंदू बहिणींच्या जीवितवाला धोका निर्माण करणारी आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला आहे की उद्या राळेगाव शहर या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सर्व हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी संघटनाच्या सहकार्यातून, मदतीतून आणि पुढाकारातून स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। निश्चित या संपूर्ण घटनेच्या विरोधात जे आहे ते राळेगावकर जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि उद्या राळेगाव बंदचं आवाहन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, राळेगाव, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।